where there seems to be no way. He works in ways we cannot see. ही खरं तर साक्ष मीटिंग आहे खरं तर, आणि ही आपल्यासाठी ही सभा आहे की आपण इथे येऊन काहीतरी जे उपकार प्रभूने आमच्या वर्षभरात केले त्यासाठी आम्ही इथे नसतो आणि परमेश्वराचा गौरव, येशूचा गौरव आमच्या साक्षीद्वारे, मध्ये 1 मिनिटाची असेल किंवा 5 मिनिटाची असेल, पण ही संधी आम्हाला असते की या ठिकाणी आम्ही येऊन सर्व लोकांसमोर किंवा देवाच्या समक्ष त्याचं नाव उंच करण्याची, आणि म्हणून ही सुंदर संधी आपल्याला आहे. या आपण प्रार्थनेत जाऊया. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत पवित्र देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. जो तू म्हणतो, जो तू होता आहे आणि पुढे सदा सर्व काळ असणार, ज्या तुझ्या समान कोणी नाही, तुझ्या बाजूला दुसरा असा देव नाही, अशा पवित्र जिवंत देवाची ओळख तू आम्हाला करून दिलीस म्हणून देखील तुझे आभार मानतो. वर्षभर आमचं परमेश्वराचं रक्षण केलं, सांभाळ केला भयंकर आजारापासून. प्रभू आम्हाला तू सांभाळलं आणि याचा कोणताही प्रादुर्भाव आम्हाला होऊ दिला नाही. कोणालाही परमेश्वरा कोणाच्या परिवारामध्ये दुःखद घटना ह्यामुळे घडू दिली नाही, आणि उपकार प्रभू अनंत तू आमच्या केले आहे. त्याचं स्मरण, त्याची जाणीव ठेवून आज आम्ही इथे असायला होत, पुष्कळाने ठिकाणी असायला होत, ज्यानं तो उपकार तू आमच्या केले त्याबद्दल कृतज्ञता करणारे रोज फेडण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रभू येण्याची अत्यंत गरज आहे. आणि जे या ठिकाणी येऊ शकले त्यांच्या सर्वांच्या जीवनाविषयी तुला आभार मानतो, त्यांच्याविषयी धन्यवाद देतो. जसं परमेश्वरा वर्षभर तो आमचा सांभाळ केला, विविध साक्ष आम्हाला असेल, काही गोष्टी आम्हाला आठवत असतील, केवळ आजारापासून नाही तर भरपूर अशा गोष्टी प्रभू, पुष्कळ लॉकडाऊन असल्यामुळे पुष्कळांना आर्थिक अडचणीला देखील सामोरं जावं लागलं, पुष्कळांना आजारांना सामोरं जावं लागलं, पुष्कळांना भरपूर समस्येला सामोरं जावं लागलं, तरी पण त्या सर्वातून आम्हाला तू सांभाळलं, तारलं, आणि या वर्षाच्या अंतापर्यंत म्हणजे वेळेपर्यंत प्रभू आम्हाला आणलं. किती चांगली गोष्ट आहे. आज सर्व जग आपापल्या परीने या 31 डिसेंबर सेलिब्रेट करत आहेत, पार्टी करत आहेत, आणि विविध गोष्टी माध्यमातून आनंद ते साजरा करत आहे, व्यक्त करत आहे, नवीन वर्षाचं स्वागत ते करत आहेत. परंतु तुझे लोक प्रभू तुला धन्यवाद देत आहे. किती सुंदर गोष्ट आहे. आणि नवीन वर्षाचं स्वागत आम्ही प्रार्थनेद्वारे दरवर्षी करत असतो. जरी ह्या वर्षी आम्हाला पुष्कळ इन्स्ट्रक्शन्स आहेत, तरी पण आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. काय थोडा वेळ आम्ही या ठिकाणी घालवणार आहे, आमच्या सर्वांसाठी आशीर्वाद जाऊ दे. पुष्कळ लोकांना या ठिकाणी तू घेऊन येतो अशी देखील तुझ्या चरणी प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणत आहे, आमेन. या काही वेळ आपण गीत गात असताना आपल्या मनाची तयारी करूया, आणि एकच गोष्ट आम्ही करणार आहोत की प्रभू आम्हाला या दिवसात काय सांगत आहे, आता ह्यावेळेस काय सांगत आहे, की त्याचे उपकार शब्दाद्वारे फेडण्यासाठी ज्या काही गोष्टी आमच्या मनात आहेत त्या आम्ही प्रत्येकाने इथे सांगाव्या. त्यासाठी आपण प्रभूचं मार्गदर्शन मागू.
वर्षाचा शेवटचा दिवस आणि काही तास फक्त उरले नवीन वर्ष सुरू होण्यास जवळपास 5 तास जवळपास शिल्लक आहे. हे वर्ष जसं पाहिजे तसं आनंदाचं गेलं नाही. पुष्कळ समस्याने अडचणीने अडचणी आल्या. त्या वर्षात भीषण आगी देखील लागल्या. मोठे मोठे जंगल उद्ध्वस्त झाले. त्यातल्या त्यात हा करोना सारखा कोविड-19 सारखा विषाणू सर्व जगाला वेठीस धरलेला अजून देखील. त्याचा दुसरा प्रकार आज आम्ही बघतो की पूर्ण जगाला तो त्रासदायक ठरत आहे. विविध समस्या अडचणी राष्ट्रावर उठले. न्यूक्लिअर बॉम्ब सारख्या युद्धाची देखील शक्यता या वर्षात होती. या सर्व गोष्टी आम्ही बघतो. पुष्कळ भूकंप झाले. पुष्कळ गोष्टी आम्हाला तर आमच्यापर्यंत एखाद्याच पोहोचल्या देखील नाही. त्यातल्या त्यात कितीतरी लोक आमच्यात आज नाहीत. अशा वेळेस काही तास आमच्याकडे आज उरलेले आहेत 2020 साल संपण्यासाठी. पुष्कळ गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रात याविषयी इशारा देतात. शेवटल्या घटकेविषयी 31 डिसेंबर जेव्हा येतं तेव्हा जर कोणत्या गोष्टीची आठवण ख्रिस्ती लोकांना जास्त होण्याची गरज जर असेल म्हणजे येशू ख्रिस्ताचं येणं. शेवटले तास, शेवटले दिवस, शेवटला समय, या सर्व गोष्टीची आम्हाला परत एकदा आठवण करण्याची गरज असते ह्या दिवसामध्ये. त्यातल्या त्यात संपूर्ण वर्षभर परमेश्वराने जी सुरक्षा आम्हाला दिली, जे आशीर्वाद दिले, मुळात आम्ही या शेवटल्या दिवसापर्यंत जिवंत आहोत ही फार मोठी गोष्ट आहे. संपूर्ण जग, जसं मी सांगितलं, आज 31 आमच्यातले पुष्कळ आज वेगळ्या ठिकाणी आहे. वेगळा आनंद, जगिक आनंद आणि नवीन वर्षाचं स्वागत वेगळ्या पद्धतीने आज सेलिब्रेट करत आहेत पुष्कळ लोक. त्या सेलिब्रेशन मध्ये त्यांना कोणत्या प्रकारची एखाद्याच भीती नाही की आजार आम्हाला लागेल किंवा नाही. परंतु जी भयंकर गोष्ट सार्वकालिक अग्नी, त्याचं भय पुष्कळांना नाही ख्रिस्ती लोकांना. आणि आज ते देवाचे ऋण फेडण्यासाठी, त्याचे उपकार फेडण्यासाठी आज ते इथे नाहीत. मी बोलताना बोललो या आठवड्यात नाताळ, नवीन वर्ष आमच्यासाठी फार मोठं वाटतं. परंतु हे शेवटचे दिवस, नाताळ आणि नवीन वर्षामध्ये असलेले, मग तो मागचा रविवार असेल, शेवटला रविवार असेल, शेवटला रविवार असेल किंवा आजची 31 तारीख वर्षाचा शेवटला दिवस असेल, जो इथपर्यंत पोहोचला त्याला खरंच इशू कळाला. पवित्र शास्त्रात शेवटल्या घटकेचे, शेवटल्या दिवसाचे
शेवटल्या वेळेचे फार मोठं महत्व आहे. उद्या आता पुष्कळ येतील, एखाद्याच पोलीस बोलावं लागेल गर्दी नियंत्रण करण्यात. परंतु आज या वर्षाची सांगता काही तास शिल्लक आहे आमच्याजवळ, खूप वेळ नाही. आणि ते ख्रिस्ती लोक, देवाचं भय असणारे लोक त्या शेवटल्या घटकेत तासांमध्ये त्याच्या सानिध्यात बसून प्रार्थना करत आहे, साक्ष देत आहे, उपकार फेडत आहे. याच्यासारखी मोठी आणि चांगली गोष्ट देवाच्या दृष्टीने नाही. काही वर्षापूर्वी अशाच वर्षाच्या अखेरीस म्हणजे 26 डिसेंबरला सकाळी सर्व जगासाठी एक भयानक बातमी आली. इंडोनेशिया, श्रीलंका, थायलंड आणि भारतातील अंदमान निकोबार, तामिळनाडू, केरळ, आंध्र वगैरे वगैरे भागात सुनामी लाटांनी कहर केला. असे शेवटले दिवस होते. आता काही वर्षांनी झालेले. या बातम्या संपूर्ण जगभर पसरल्या आणि संपूर्ण जगामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यावेळेस. आणि आता जसं करोनाचं भीतीचं वातावरण आहे तसं त्या दिवसामध्ये, त्या वर्षामध्ये सुनामीचं भीतीचं वातावरण होतं. सुमात्रा बेटाजवळ सकाळी 6:30 वाजता भूकंप झाला आणि त्याच्या लाटा जवळजवळ 750 किलोमीटर प्रति वेगाने अशी 9:30 वाजता तामिळनाडू पर्यंत त्या धडकल्या आणि सर्व होत्याचं नव्हतं तिथे केलं. मोठ्या मोठ्या बिल्डिंगा जमीनदोस्त केल्या, कितीतरी परिवार नष्ट झाले, बेपत्ता झाले, मालमत्तेचा तर हिशोबच नाही. अगदी जवळ 3-4 दिवस बाकी होते वर्ष संपायला. एखाद्या वेळेस त्यांनी फार मोठे प्लॅन्स केले असतील, योजना केल्या असतील, पण ते नवीन वर्ष पाहू शकले नाहीत. जपानमध्ये पण तसं झालं काही अगदी वर्षाच्या शेवटी. या सर्व गोष्टीचं चिंतन करून, मनन करून आम्ही काय धडा घ्यावा? आम्ही हा धडा घ्यावा की वर्षाचा शेवट फार महत्वाचा आहे देवाचे आभार मानण्यासाठी. न जाणो जर आम्ही आज आभार मानायला चुकलो तर हे 2021 वर्ष आमच्यासाठी असेलच किंवा नाही, काय गॅरंटी नाही. देवाची अशी इच्छा आहे की आता तरी लोकांनी त्याच्याकडे पाहावं, त्याच्याविषयी विचार करावा. आम्ही जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये इतके रममान आहोत की असं आम्ही गृहीत धरून घेतलं की 2020 सालात आम्हाला काय झालं नाही तर 2021 साल देखील काय होणार नाही. लोक त्या लाटांना घाबरले पण देवाचं भय नाही. लोक करोनाला घाबरले पण देवाला भीत नाही. देव ह्या गोष्टी, हा उत्पाद सृष्टीमध्ये उत्पन्न करून काय सांगू इच्छित आहे? असं म्हणतात त्याच्या करोनापेक्षा अजून भयंकर असा विषाणू येणार आहे लवकर. देव काय दाखवू इच्छित आहे हे फक्त जर कोणाला कळत असेल तर आम्हाला कळतं. ते म्हणजे ज्या गोष्टी पवित्र शास्त्रात दिलेल्या आहेत त्या तशाच घडतात. भयंकर आजार आहे, त्याच्यावर औषध सापडता सापडता किती काळ 9-10 महिने निघून गेले. अजून देखील आम्हाला मिळता किती वेळ लागेल माहिती नाही. त्यावर राहू पुन्हा झाली लागेल तो जगेलच काय माहिती नाही. देवाला दाखवायचं आहे की तुम्ही म्हणजे आम्ही त्याचं भय धरावं, त्याच्या भयात राहावं. मनुष्याचं जीवन किती अल्प आहे. थोडं आपण फिनरलच्या वेळेस या गोष्टी आहेत, गवतासारखं, फुलासारखं, वाफेसारखं. काय गॅरंटी नाही आता निघता पुढे निघून जावं माहिती. मग आम्ही आमचं जीवन कसं असावं? जेव्हा मनुष्य जेव्हा त्यांचं जीवन नीट ठेवत नाही, जेव्हा भयंकर अशा गोष्टी मनुष्याच्या जीवनात घडत असतात, देवाला जेव्हा तो जुमानत नाही, तेव्हा देव अशी प्रलय पाठवत असतो. आपल्याला माहिती
माहिती सदम गमोरा आहे, निनवे माहिती आहे आपल्याला, येणाऱ्या दिवसात काय होणार हे पण आम्हाला माहिती. इस्रायल लोकांचा इतिहास बायबलमध्ये आपण वाचतो तेव्हा मिस्र देशाच्या गुलामगिरीतून त्यांना मोशेच्या नेतृत्वाखाली जेव्हा बाहेर काढलं तेव्हा देवाने पूर्वेकडून प्रचंड असा वारा वाहविला, ज्यामुळे तांबड्या समुद्राचे दोन भाग झाले. देव निसर्गावर प्रभुत्व त्याचं आहे, निसर्ग देवाचा ऐकतो. देवाला सर्व शक्य आहे. त्या सुनाम्यात कधी आम्ही असं ऐकलं नाही, किती हजारो वर्षातून येते, पण आता किती येतात. काय झालं? योना जेव्हा देवाच्या इच्छेविरुद्ध वागून पळून जात होता तेव्हा देवाने परत आपण बघतो समुद्रामध्ये प्रचंड वायू सोडून वादळ निर्माण केलं. देवाने केलं. आम्हाला म्हणजे नैसर्गिक आहे, निसर्ग आहे, आपण पुष्कळ अशा गोष्टी करून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण पवित्र शास्त्रात जर पाहिलं तर निसर्गामध्ये बहुधा देव या गोष्टी घडून आणत असतो. आणि भयंकर वायू वाहून वादळ निर्माण केलं त्यावेळेस योना जहाजावरील लोकांना म्हणाला, मी इब्री आहे, ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. तो म्हणतो, योनाचं पुस्तक 2 अध्याय त्याच्या 8 आणि 9 या वचनामध्ये जर आपण वाचलं तर आम्हाला मिळेल. योना 2:8 आणि 9 कोणाकडे पवित्र शास्त्र असेल तर आपण वाचूया. आज आपण लवकर बसलेला आहे, थोडा वेळ आपण घेऊया अजून. देवाच्या सानिध्यात आम्हाला असणं फार महत्वाचं आहे. योना 2:8 आणि 9 काही वचन पण आज आपण वाचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. तर म्हणतो, मी इब्री आहे, ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. योना 2:8 आणि 9. हरकत नाही. मूर्तीला बसतात ते आपल्या गळ्या गणास सोडून देतात. पण मी तुला प्रदर्शनाचे यज्ञ करीन, मी केलेले नवस फेडीन, कारण परमेश्वरापासून होते. परत वाचूया, फार महत्वाचं वचन आहे. योना 2:8 आणि 9. जे निरर्थक मूर्तीला बसतात ते आपल्या दयाघनास सोडून देतात. पण मी तुझा आभार प्रदर्शनाचे यज्ञ करीन, मी केलेले नवस फेडीन, कारण परमेश्वरापासून. पण मी तुला आभार प्रदर्शनाचे यज्ञ करीन, मी केलेले नवस फेडीन, कारण परमेश्वरापासून होते. जे निरर्थक मूर्तीला बसतात ते आपल्या दयाघनास सोडून देतात. काही प्रतिमा आहे, त्या स्टॅच्यू आहे, त्याला नमन करणं म्हणजे मूर्तीपूजन आहे. आमच्या जीवनामध्ये देवाच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत ज्या आम्ही करतो, देवाचं भय मानत नाही, देवाच्या आज्ञा पाळत नाही, ते त्या गोष्टी आमच्यासाठी देवाचं स्थान घेतात. ती प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी एक प्रतिमा आणि एक मूर्ती समान आहे. या शेवटच्या दिवसामध्ये असं जे निरर्थक मूर्तीला बसतात ते आपल्या दयाघनास सोडून देतात. पण मी तुला आभार प्रदर्शनाचे यज्ञ करेन, म्हणजे तू केलेले उपकार, ज्यानं ते उपकार तू माझ्यावर केले ते मी जाणल आणि ते काय करेल. आभार, काय शब्द, सुंदर शब्द आहेत ते, आभार प्रदर्शन. प्रदर्शन काय? दाखवणे. पुष्कळ सायन्स एक्झिबिशन करतात, प्रदर्शन करतात. आम्ही काय जातो बघतो, म्हणजे आभाराचं काय करायचं आहे, प्रदर्शन करायचं आहे. आभार दाखवायचे आहेत, स्पेसिफाय करायचं आहे. ही गोष्ट माझ्या जीवनात घडलेली आहे, तेव्हा त्याबद्दल मी प्रदर्शन करतो. म्हणजे सर्वांसमोर प्रदर्शन गुपचूप घरात नाही करत.
सर्वांसमोर करायचं आहे आणि सांगायचं आहे ते मी काय आहे, आभार प्रदर्शनाचे यज्ञ आहे. हा यज्ञ आहे. अनंत उपकार रोज स्तोत्रकर्ता म्हणतो, इतके उपकार तू माझ्यावर केले परमेश्वरा की ते मी मोजू लागलो तर माझ्या गणने पलीकडे आहे, मोजू शकत नाही. तर असं आहे, जेव्हा आम्ही साक्ष सांगायला आव्हान केलं जातं तेव्हा आम्ही घाबरतो, लाज वाटते, मला माहिती नाही काय होतं. पण ही अमूल्य संधी, चालून आलेली संधी, पुष्कळ चर्चमध्ये काही चर्चेस मध्ये सांगतात की कोणाकडे टेस्टिमनी आहे का, साक्ष आहे का, सांगा आठवड्याभरात. आम्ही देहरादूनला असताना त्या चर्चला जायचो, मसी म्हणजे तिथे पाळत नाही सांगायची, कोणाकडे साक्ष असेल सांगा. अशी लाईन लागायची पाळताना, थांबवा आता नंतर बघू. आम्ही एकटाच येतो वर्षातून 31 डिसेंबर. मला मागचा अनुभव आहे, मागच्या 31 डिसेंबर 3-4 जास्त 5. ह्याच्याने काय होतं, आम्ही देवाप्रती औपकारिक होतो. आम्ही उद्या किती उपकार तुझी दान टाकले ना, देव पैसे पाहत नाही, देव प्रदर्शन पाहत आहे, आभार प्रदर्शन पाहत आहे. की सर्वांसमोर जी गोष्ट मी करतो ती देवा पाहत आहे, की ह्याला जाणीव आहे की वर्षभर मी त्याचे उपकार केलेले आहेत. अनंत उपकार जे आम्हाला दिसतात, जे आम्हाला दिसत नाही. जे दिसतात त्यापेक्षा जे दिसत नाही तर फार आहे. करोनाचाच घ्या, 1-1-1.5 लाख रुपये जर प्रायव्हेट मध्ये गेले त्या लोकांना भरावे लागले, काही तर भरूनही गेले. आम्हाला 1 रुपया अजून भरावा लागला नाही. किरकोळ गोष्टी सोडतात का म्हणून आम्ही येऊ नये आणि इथे येऊन सांगू नये एकच शब्द. खूप मोठे भाषण द्यायचे नाही का, आपण पाळत नाही. तेव्हा तुझे आभार मानतो बस. प्रदर्शन 4 लोक तर इथे बोलू शकत नाही तर सुवार्थ प्रसार दुसऱ्या लोकांना काय करणार. ही आमची भीती सैतानापासून आहे, ही लाज सैतानापासून आहे. सैतान आम्हाला आभार प्रदर्शन करू देत नाही. कोरहच्या मुलांनी स्तोत्र लिहिलं, स्तोत्र 46 मध्ये कोरहचे मुलं म्हणतात, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलती पालती झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून घुसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले, तरी आम्ही भिणार नाही. कोरह पुत्र ज्यांनी स्तोत्र रचलं, ज्यांचं आश्रयस्थान व सामर्थ्य स्वतः परमेश्वर आहे, त्यांचा अनुभव गणनाचं पुस्तक 16वा अध्याय 31 ते 33 वाचूया. गणना 16 31 ते 33. पृथ्वीने त्यांना गडप केले, मंडळीतून ते नष्ट झाले. हे कोण आहे? परमेश्वराविरुद्ध वागणूक केल्यामुळे कोरह, दाथान, अभिराम यांच्यावर परमेश्वराचा न्याय आला. त्यांच्या पायाखालची भूमी दुभंगली आणि पृथ्वीने आपले तोंड उघडून ते, त्यांची कुटुंबे, कोरहाची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता गिळून टाकली. परमेश्वराविरुद्ध, त्याच्या सेवकाविरुद्ध जे बंड आणि कुरकुर त्यांनी केली. पृथ्वीने आपलं तोंड उघडलं. असं लिहिलं, किती मोठं उघडलं असेल की सर्व त्यांचे कुटुंब, त्यांची मालमत्ता सकट अधोलोकात. आणि ह्या कोरहाचे पुत्र स्तोत्र लिहितात, जे आपण वाचलं 46 मध्ये. ते म्हणतात, देव आमचा आश्रय, आमचे सामर्थ्य, संकट समय सहाय्य करण्यास तो सदाचे स्तोत्र. पृथ्वी उलटी पालती झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उचमल्या, त्यांच्या उचमल्याने पर्वत हल्ले, तरी आम्ही भिणार नाही.
हे कोण आहे? यांची तर कुटुंब उद्ध्वस्त केली देवाने बंड केल्यामुळे, तरी हे कोराहचे पुत्र देवाने त्यांचा वंश ठेवला. तरी सर्व संपलं होतं तरी ठेवला. त्यांची मुले मेली नव्हती आणि वाचलेल्या त्यांच्या मुलांनी हे स्तोत्र लिहिलं. आता जागृत झाले, बंड करून उपयोग नाही, तर देवाचे आभार मानून उपयोग. देव इतका न्याय तिथेच न्याय करून टाकला, सरळ अधोलोकात. हे स्तोत्र लिहून ते आपल्या जीवनात आराधना करत आहे, आभार प्रदर्शन करत आहे. आणि आपण ते स्तोत्र वाचतो. त्यांनी लिहिलेलं स्तोत्र त्यांच्या अनुभवातून, त्यांचे पूर्वज संपून गेले, त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता डायरेक्ट पृथ्वीच्या पोटात गेली. ते आता काय करत आहे? आभार प्रदर्शन करत आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यासाठी आलेले आहोत. परमेश्वर समुद्रात वादळ निर्माण करू शकतो, त्याचप्रमाणे कोरड्या भूमीमध्ये उत्पात घडू शकतो. त्याची इच्छा आहे मानवाने त्याच्याकडे धाव घ्यावी, देवाची आठवण करावी, आणि देवाची आठवण न करण्याचं पाप त्या मनुष्यांनी करू नये. म्हणून देव पुष्कळदा, उत्पात, संकट. आमच्या देशात इतके संकट आहे. पाऊस नाही तर संकट, पाऊस जास्त झाला तर संकट, काही झाला तरी संकट. दरवर्षी दर हंगामात शेतकऱ्यांचं नुकसानच, कर्जाचे डोंगर वाढतच आहे. पेट्रोल डिझेलचे भाव 100पर्यंत पोहोचतात. लोक म्हणतो तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित आगाशीपणा, दारूबाजी व संसाराची चिंता यांनी तुमचे अंतःकरण भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याचप्रमाणे येईल. तुम्ही सांभाळा. 2000 वर्षापूर्वी वॉर्निंग दिलेली, तुम्ही सांभाळा. भीत कापत परमेश्वराच्या सानिध्यात रोज जर आम्ही राहिलो नाही, आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालं तर आमची अवस्था काय असेल? आम्ही या गोष्टी चुकू शकतो. मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे, सर्व प्रसंगी प्रार्थनामय जीवन जावे, म्हणून आम्हाला जागृत होण्याची गरज आहे. शेवटलं वचन नामी म्हणते रोज 1 आणि 20 मध्ये वाचूया. शेवटलं वचन रोज 1 आणि 20. रोज 1 आणि 20 वचन. ती त्यास म्हणाली, मला नामी म्हणजे मनोरमा म्हणू नका, तर मारा म्हणजे क्लेशमया म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. नामी म्हणते, मला मनोरमा म्हणू नका, मला मारा म्हणा म्हणजे क्लेशमया. आज जे मनोरम दिसत आहे, जे सुंदर दिसत आहे, त्याचे रूपांतर क्षणात क्लेशामध्ये होऊ शकतं. आणि म्हणून लोक म्हणतो तुम्ही सांभाळा. देवाचं वचन म्हणतो तुम्ही सांभाळा. देवाचं वचन म्हणतो तुम्ही जागृत व्हा. देवाचं वचन म्हणतो तुम्ही झोपा काढू नका. संसाराची चिंता, आभाशीपणा, दारूबाजी या गोष्टीमध्ये तुम्ही राहू नका. नामी म्हणती, मला मनोरमा म्हणून म्हणतात, मला मारा म्हणजे क्लेशमया. आनंदाचा पालट कधी शोकात होऊ शकतो.
ज्या सेलिब्रेट त्यांना वाटत आहे आम्ही आनंद व्यक्त करत आहोत. न्यू इयरचं स्वागत बिअर बारमध्ये बसून व्यक्त करत आहोत. तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे की तुम्हाला देवाने न्यू इयर दाखवावं? आपण काय केलं म्हणून देवाने न्यू इयर दाखवावं, आम्हाला नवीन वर्ष दाखवावं? उलट नवीन वर्षात देवाने आम्हाला चालवावं, सांभाळावं. आपल्याला जिवंत राहायची इच्छा आहे नवीन वर्षात, तर आम्हाला देवाच्या भयात राहावं लागलं. तर आनंद ह्या ठिकाणी आम्ही जो आनंद जरी नाही, पण आम्ही ते चिंतन करत आहोत की या वर्षभर प्रभूने मला सांभाळलं. ज्यांची इच्छा नसेल 21 पाहिजे त्यांची गोष्ट वेगळी, पण आपल्याला अजून देवाची स्तुती करायची, अजून संधी. हे दिवस आमच्या आयुष्यात देव का देतो? एक दिवस ॲड का करतो? हे वर्ष का ॲड करतो? एखाद्याच काही गोष्टी राहून गेल्या माझ्या जीवनात अजून करायच्या, त्या मला करता याव्या. कारण त्या दिवशी जेव्हा हिशोब देईल तेव्हा माझ्या वया कोऱ्या नसाव्यात. ही संधी एखाद्याच कोरी राहिली असेल, त्या वर्षात संधी मिळावी ती भरण्यासाठी. पुष्कळांना देवाने विशिष्ट दान दिलेले आहेत, पण आम्ही घरी बसून आहोत, पुरवून ठेवलेले, पुरवून. काही मोजके लोक झटत आहेत. ही मंडळी एसचे चर्च नंदुरबारची नाही, येशूची. स्वार्थ अलायन्स चर्चची मंडळी नाही, ही कोणाची आहे? येशूची आहे. ह्याचा हिशोब आम्हाला येशूला द्यायचा आहे. म्हणून जितकं शक्य आहे किंवा शक्ती पलीकडे जाऊन जर आम्हाला करावं लागेल तर आम्हाला करावं लागेल. करायचा हिशोब द्यायचा आहे. काही दिवस बाकी आहे, वर्ष संपायला काही तास बाकी आहे. आमच्या जीवनात किती दिवस बाकी, किती तास बाकी आम्हाला अजून माहिती नाही. तेव्हा करू ह्या वचनाद्वारे निसर्ग ज्या आम्हाला गोष्टी इशारा देत आहे, वॉर्निंग देत आहे, हे आम्ही समजायला पाहिजे. लक्षणं आहे म्हणताय लोक, हे लक्षणं आहे की या गोष्टी घडत आहेत, घडणार आहेत. या आपण आपले जीवन परमेश्वराच्या सानिध्यात प्रत्येकदा विचार करूया, आम्ही कुठे अवलोकन करूया की आम्ही कुठे आहोत. काही गोष्टी राहून गेल्या असं न हो नंतर पस्तावायला, अरे ते करायचं तर राहूनच गेलं. आज पण पुष्कळ लोक आमचे असतील की कोणाची क्षमा मागायचं राहूनच गेलं असेल. पुष्कळ लोक कसे असतील, अरे स्तुती करायचं तर राहूनच गेलं, अरे मदत करायचं तर राहूनच गेलं. मी करू शकत होतो पण मला करता आलं नाही, राहूनच गेलं. न जाणं हे वर्ष आम्हाला परत एकदा या गोष्टी विचार करण्यासाठी प्रभूने दिले. या आपण विचार करा. एक छोटीशी प्रार्थना यावेळेस मी करून घेणार आहे, त्यानंतर आपण त्या दरम्यान विचार करायचा. प्रभू आपल्याला सांगत आहे वचनाद्वारे की आज आपण उठावं, कोणाला न भीता, कोणाला न घाबरता, कोणाची लाज न बाळगता, जे उपकार देवाने माझ्यावर केले आहे त्याविषयी सांगा. 1 मिनिट खूप झाला, खूप ऐकायला आम्ही मी इथे काही रिकामी नाही बसले. 1 मिनिट पण सांगितलं तर भरपूर आहे, पण सांगावं. ही संधी फार मोठी आहे बरं का. आपल्याला वाटत असेल पण संधी फार मोठी, अशी भेटणार नाही, वर्षभर भेटणार नाही. तुम्ही सांगितलं तरी एखाद्याच वेळ दिलाच माहिती नाही, कारण वेळ नसतो. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. काही तास 2020 साल संपण्यासाठी शिकत, पुष्कळ गोष्टी चुकल्या, पुष्कळ गोष्टी करायच्या राहून गेल्या, अशी तक्रार करू आहे. तुझं वचन सांगतं आम्ही सांभाळावं. निसर्ग आम्हाला वारंवार त्या गोष्टी दाखवत आहे, वारंवार इशारा देत आहे. आम्ही सर्व माहिती असून देखील आम्ही डोळे बंद करून बसलेले आहोत. आमची तू क्षमा कर. साक्ष प्रत्येकाच्या जीवनात आहे. जो व्यक्ती ख्रिस्ती आहे त्याच्या जीवनात साक्ष आहे. ज्याच्या जीवनात साक्ष नाही त्याला येशू समजला नाही. ही गोष्ट प्रभू आम्हाला तो समजू दे. या दिवसात नव्याने थोडा वेळ आम्ही 10-15 मिनिटं अजून थांबणार आहोत. प्रभू प्रत्येकाला उभा राहून
बसून जसं जमल तसं त्या वर्षाच्या शेवटी तुझे उपकार स्मरून बंधूंच्या एकत्रित आम्ही आलो असताना तुझा गौरव करण्यासाठी, तुझे आभार मानण्यासाठी, तुला आमचे पैसे नको, तुला आमचे आभार हवे आहेत, आमची स्तुती हवी आहे. आम्हाला त्याचं स्मरण किती आहे, किती गोष्टी कळतात, किती उपकारिक आम्ही आहोत, कृतज्ञ आहोत की कृतज्ञ आहोत, ही गोष्ट तू आज जाणवायची आहे. प्रत्येकाला तू प्रत्येकाच्या जीवनात, कुटुंबात, व्यक्तिवाचक रीतीने पुष्कळ काही केलं. आम्ही बेउपकार्यासारखं जीवन जगू नये, दुरुपकारी यासाठी ही संधी चालू आली असताना प्रत्येकाने प्रभू थोडा वेळ काढायचा, खूप मोठे नाही पण ते थोड्या अल्प वेळेत आम्ही तिचे गौरव करावे यासाठी प्रयत्न आहे. आमच्या मनाची तयारी कर, आम्हाला धाडस दे, आमच्यातील लाज तू दूर कर. जो लोकांसमोर तुझी लाज धरतो त्याची लाज किती वस्तू देखील धरणार आहेस, म्हणून सहाय्य करू. आम्ही तर ख्रिस्तीच आहोत, एक दुसऱ्याने ओळखणारेच आहोत. आम्हाला पुढे बाहेर जाऊन साक्ष देण्याची देखील गरज नाही. आज इथेच आम्हाला आमच्याकडून तू ऐकू इच्छिता करू. तुझे कान आमच्याकडे आहेत, आमच्या शब्दांकडे आहेत. मनात आम्ही तर नेहमीच आभार मानतो, परंतु लोकांसमक्ष आभाराचं प्रदर्शन करण्यासाठी आमचं कसं प्रवेशच्या प्रार्थना केलं आहे. आणि संधी आहे पटापट एकदम लवकर, कोणाची वाट पाहणार नाही. ज्यांना वाटतं ही संधी कोणाला बळजबरी नाही, आपले आशीर्वाद आपल्या हातात आहे. तर फटाफट आपण जिथे तिथे पण उभा राहून सांगितलं कॉर्डलेस माहीत आहे, संधी घेऊन जाईल. जर आपल्याला वाटतं एक मिनिटात खूप मोठा लेक्चर नका देऊ, तर आम्हालाच बसवावं लागेल तुम्हाला काही. धन्यवाद. मी देवाची स्तुती करते, त्याच्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वराने वर्षभर सांभाळलं, सगळ्या आजारापासून, करोनाच्या आजारापासून सांभाळ केला. माझे वडील 85 वर्षाचे, त्यांना त्याचे आरोग्य दिले, ते आतापर्यंत चांगले आहे, पण चालता येत नाही त्यांना. धन्यवाद देते. आणि खरोखर त्याच्या नावाला धन्यवाद देते की मी 30 वर्षापासून बंधनामध्ये होते, पण देवाने मला त्या बंधनातून काल मुक्त केलं. आणि प्रार्थनेला गेले होते, ती बंधेला तिथे मी प्रार्थना केली. त्यांनी सांगितलं तुम्ही तिथे लोकांकडे प्रार्थना केली, पण इथे मला कधी केलं. पण आज तुम्ही मुक्त झाले. खरोखर देवाने मला पूर्ण, म्हणजे माझं पूर्ण शरीर एकदम हे दिले. देवाला धन्यवाद देते. 30 वर्षामध्ये मला पुष्कळ मानसिक त्रास झाला आहे, पुष्कळ त्रास दिला आहे माझं. आणि माझ्या पगारामध्ये पण पुष्कळ त्रास दिला आहे. 2009 पासून मला पगार होता. नाशिक, मुंबई आणि औरंगाबाद या ठिकाणी माझे केस लागून पण मला त्याचं काहीच नाही. आतापर्यंत मी कमी 5,000 2009पासून माझं मी घर चालवत होते. देवाने मला त्याच्यात पण चांगलीच मला निरोगी ठेवले. तरी मला शरीराला त्रास झाला पुष्कळ. 30 वर्षामध्ये मी आता सांगू शकत नाही वेळापूर्वी, पण मी एकच गोष्ट सांगते की मला 2011मध्ये कसं काय वाटले दुष्टशक्ती माझ्या जीवनात कोबऱ्यासारखा दिवस टाकलं होतं. रविवारचा दिवस होता आणि सप्टेंबरची 11 तारीख होती. आणि ज्यावेळेस ते दिवस टाकलं होतं नाशिक ते ब्रदर प्रार्थना करत होते. आणि जेव्हा मला त्रास व्हायला लागला त्यांनी स्वतः सांगितलं ते सकाळचे 8 वाजेपासून ते प्रार्थना करत होते, ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत यशूच्या शिवबीरचे मला पाणी देत होती त्याला म्हणून प्रार्थना करत होते. आणि ते सगळं हेच निघत होता, सगळं तोंडामध्ये. आणि जहारीचा संपत होता आणि चार्जिंग तर तितक्या वेळामध्ये मला नुसत्या अशा लहरी यायच्या. माझ्याकडे कोणतीच आली, सगळे मला पाहून घेऊन जातात.
काम त्यांना विचारायला लागले. मी संध्याकाळी 5 वाजेला जमिनीवर पडले आणि त्याच्यातून म्हणजे मला अजून पुष्कळ काय काय वेदना झाल्या. मी नाही सांगू शकत, पण माझं एक पुस्तक काय आहे एवढा मला भयंकर त्रास होता आणि त्याच्यातून मी मुक्त झाली. देवाला धन्यवाद देते, कारण प्रत्येक मला प्रार्थना करणाऱ्या सांगितलं तुमची पेट दिसली, तुमची पेट दिसली. सगळ्यांनी प्रार्थना केल्या म्हणून मी आतापर्यंत जीवन शकतो. आणि कधी देवाचं जर सोडलं नाही, सर्व तुम्ही जरी त्रास होता आणि प्रार्थना करत होती देवाचा मला होतं. देवाने मला सांभाळलं आतापर्यंत. मी आता पूर्ण मुक्त आहे, पूर्ण मुक्त आहे. मला देवाने पूर्ण बंधनातून सोडले म्हणून मी देवाला शांती वाजली. आज माझा पुस्तक त्याला 3 वर्षापासून 3 वर्षाचा झाला. लहानपणापासून त्याला नव्हता. त्याचं पुस्तक माझं चित्र होतं, पण देवाने त्याला मुक्त केले. त्याची तेव्हातून बोलत नाही. त्यांनी मला पाठवलं नका, मला समजलं की त्याची जीवसुद्धा बांधलेला तो बोलू शकतो. पण आता त्याची पण मोकळी केली देवाने. त्याला पण आरोग्य दिलं की त्या दिवसात तो रात्री लवकर झोपला. आपण उघडता होतं त्याला चांगली झोप आहे. म्हणजे आम्ही तो रात्री जागरण केलेली नाही, त्यामुळे सगळं झोप आहे. आम्ही करत होतो फोनवर प्रार्थना वगैरे. फोन हा त्रास काय होता, पण खरंच देवाने ती ठेवली होती आणि त्याला पण मुक्त केले आणि मला पण मुक्त केले. देवाला शांती मिळाली. आणि त्या वर्षामध्ये आज मला सगळ्या गोष्टी समजत. आज माझे सगळं डोक्याच्या सगळ्यांना सांगू सगळ्यांनी तर मला काही समजत नव्हतं. मी देवाला धन्यवाद 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 देते प्रभू की तू मला ठेवलंस. तुझी इच्छा माझ्यासाठी वेगळी करून तुम्हाला एक नवीन जीवन दिलं, एक नवीन आयुष्य दिले. त्याच्या नावाला धन्यवाद देते. आतापर्यंत त्यांनी मला सांभाळलंच. त्या परिस्थितीमध्ये देखील लोकांना वाटत असेल आहे, पण नक्की सत्य नाही. पुष्कळ अशा गोष्टी घडल्या आहेत जी पुष्कळ माझ्या असं प्रसंग आले. देवाने मला आता ठेवले नाही आणि त्याच्या नावाला अजून कोणी असेल लवकर आहे, जास्त वेळ नाही आपल्याकडे. देवाची मनापासून आभार मानते, त्याला कोटी कोटी धन्यवाद देते. कारण प्रभूने 2020 सालामध्ये अनेक संकट आलेले त्याचे मला सांभाळलं आणि फेब्रुवारी महिना आला. शेवटच्या महिन्यामध्ये मी दहीवडा खाल्ला आणि रात्री मला खूप खोकला आणि सर्दी झाली. 15 दिवसाच्यावर मला सर्दी खोकला झाला. परमेश्वराकडे मी प्रार्थना केली, प्रभू तू माझा जीवन देव आहे, तू माझा खोकला व सर्दी बरे करणार तू देव आहे. आणि परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली आणि बिना औषधाची बिना खोकल्याची सर्व सर्दी खोकला परमेश्वराने मला केला. म्हणून मी प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देते. अजून बाथरूममध्ये काम करीत असताना मी घसरून पडली आणि माझ्या पायाला खूप सूज आली आणि तरी मी प्रभूच्या मंदिराला कधी सोडलं नाही. तशाच पायाने मी प्रभूच्या मंदिरात आणि प्रभूचं गौरव केलं आणि दवाखान्यात सुद्धा गेलेली. प्रभूने मला सर्व सूज बरी केली आणि सर्व काही व्यवस्थित केले. हे 2020 साल देखील संकटात असताना प्रभूने मला मदत केली. 2021 साल देखील प्रभूने चांगल्या प्रकारे जावं प्रभूच्या प्रार्थना करते. एवढे बोलून दर्शक मला साक्ष देण्याचा आनंद वाटतो आणि देवाची स्तुती करतो की दरवर्षी मी साक्ष देत असतो, परंतु मागच्या वर्षी काय देता आली नाही कारण मी त्यावेळेस नव्हतो. आज मी देवाची स्तुती त्याला गौरव महिमा देतो की आज पावतो मला परमेश्वराने कधीही कोणत्या ठिकाणी फिरत असताना आजपर्यंत दुःख किंवा अडचण किंवा कोणतंही संकट येऊ दिलं नाही आणि सुखी निरोगी ठेवलं. आणि दवाखान्याचं सुद्धा दर्शन मला काय घडू दिलं नाही, मला त्यांनी सुखी निरोगी ठेवलं. ह्या वेळापर्यंत मी त्याची स्तुती करतो. विशेष म्हणजे मी 25 वर्षापासून गोरगरीब भिकारी फकीर ज्यांचं कोणीही अशा लोकांमध्ये मी सेवा करतो ती दिसत नाही, ती फक्त परमेश्वराला माहिती आहे. आणि त्याच्या सेवेचा मला फायदा असा झाला आहे की आज धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये
सर्वात मोठी जी संस्था आहे केडी गावी, त्या ठिकाणी माझ्या कामामुळे माझे व्यवस्थापन ॲडमिनिस्ट्रेशन कठीण आहे हे त्यांना माहिती आहे. त्यांनी एक विश्वासू ख्रिस्ती म्हणून त्यांच्या संस्थेत मला पूर्ण संस्थेवर इंचार्ज म्हणून मागील 2 वर्षापासून ठेवलेलं आहे. तिथे ख्रिस्ती म्हणून एक माझी सर्व विधर्मी कर्मचाऱ्यांमध्ये एक हातमजूरपासून तर प्रिन्सिपॉलपर्यंत जेवढे कर्मचारी माझ्या हाताखाली त्यांच्यामध्ये माझे एक चांगला ख्रिस्ती म्हणून अधिकाऱ्यामध्ये राजकारणामध्ये माझी साक्ष आहे. जरी माझी प्रसिद्धी मी करत नाही, मी पडद्याआड काम करतो, त्याचा मला फायदा म्हणजे मला गोरगरिबांचं ब्लेसिंग आशीर्वाद मला मिळतात म्हणून मला आरोग्य आहे. पैसा नसला चालेल पण आरोग्य महत्त्वाचं आहे. आजपर्यंत मी सुखी आहे. जरी मी कठीण अशा वेगवेगळ्या डोंगरात दऱ्यामध्ये कठीण रस्त्यावर फिरतो, थंडी वारा पाऊस पाहत नाही, पण मला आजपर्यंत माझ्या केसाला सुद्धा काही धक्का झालेला नाही. कारण 34, 23 आणि 91 स्तोत्राप्रमाणे मी ते वाचून जातो, त्याप्रमाणे मला रस्त्यात कोणताही बाधा होत नाही, कोणतीही शैतानी शक्ती माझ्यावर चालत नाही. पुष्कळाने प्रयत्न केले पण ते फेल गेले, कारण माझ्या मागे देवाचा हात आहे. आणि मी स्तुती करतो की पुढील वर्षामध्ये 2021मध्ये मला परमेश्वराने तसंच चालवावं. आणि माझी ती साक्ष विधर्म्यांमध्ये आहे, ख्रिस्ती लोकात नाही, फक्त विधर्म्यांमध्ये माझी साक्ष आहे. हे मी देवासमोर चॅलेंज देऊन तुम्हाला सांगतो. आणि माझे 2 शब्द बोलून देवाची स्तुती करून मला संधी दिली म्हणून मी आभार मानतो. देवाची स्तुती असो. परमेश्वराचं धन्यवाद मी सर्वदा करेन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. खरोखर परमेश्वराच्या नावाचा मला धन्यवाद देते, त्याची स्तुती करते. 2020 हे साल सुरुवातीला अत्यंत चांगलं गेलं. 2-3 वेळेस अतिशय व्यवस्थित गेले, परंतु मार्च नंतर सर्व चर्चेस बंद झाले आणि सगळीकडे अत्यंत कठीण असं वातावरण निर्माण झालं आणि सर्वांना लॉकडाऊन म्हणजे घरामध्येच राहावं लागलं. खूप कठीण असे दिवस होते त्या दरम्यान. कधी काय होईल हे सुद्धा कल्पना करवत नव्हतं. चर्चपासून दूर राहणं म्हणजे आतापर्यंतच्या आयुष्यात कधीच अशी घटना घडली नाही की आम्ही कधी चर्च बुडवलं असेल. बाहेरगावी जरी आम्ही असलो तरी आम्ही चर्च शोधून घेत असायचो आणि तिथलं चर्च अटेंड करायचो. परंतु 8 महिन्याचा काळ, फार मोठा काळ आम्ही चर्चपासून दूर राहिलो. ह्याचं फार दुःख म्हणजे इतिहासात घडलेली घटना लक्षात ठेवावी लागणारी अशी घडलेली होती. परंतु परमेश्वराने पुन्हा चांगल्या गोष्टी केल्या आणि पुन्हा चर्चेस उघडले आणि आपणा सर्वांसाठी आम्हाला सहभागिता देखील मिळत आहे. देवाचं सुंदर वचन ऐकायला मिळत आहे, त्यावर स्तुती करते. मधला 8 महिन्याचा काळ कठीण गेला, परंतु नंतरचे शेवटचे 2 महिने चांगल्या गोष्टी आमच्या कुटुंबामध्ये घडल्या. खरोखर त्याची स्तुती करते. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2ही महिने चांगल्या रीतीने आमच्यासाठी आनंदाचे घडले. जेवणाची मागणी झाली व्यवस्थित आणि चांगली सुंदर मुलगी त्याच्या जीवनाला लाभली. त्याबद्दल ते स्तुती करते आणि चांगलं घर देखील आम्हाला मिळालं याबद्दल त्याची स्तुती करते. आणि शेवटच्या दिवसापर्यंत परमेश्वराने चांगल्या गोष्टी आमच्या जीवनात केल्या याबद्दल त्याची स्तुती करते. आता येणारं वर्ष देखील 2021 साल देखील आपणा सर्वांसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी या सर्वांसाठी आनंदाचं आशीर्वादाचं व्हावं हीच परमेश्वराकडे प्रार्थना करावी. थँक्यू. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. प्रभूची स्तुती करतो, त्याचे मनापासून आभार मानतो. आणि तो जिवंत देव आहे आणि त्याच्याच कुटुंबे आम्ही जिवंत असावं. आम्ही कौटुंबिक प्रार्थनेमध्ये रोज 4 स्तोत्र, त्याच्यामध्ये 23, 91 आणि नावाला रोजच आम्ही पाठ करतो. आणि त्याचप्रमाणे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला नाही माहिती म्हणून माझा मेंढपाळ मी धरून ठेवल्यामुळे 36 वर्ष 3 महिने आणि 6 दिवस मी KGV मंडळामध्ये वाढीमध्ये सेवा दिली आणि सेवानिवृत्त झालो. केवळ प्रभूची दया होती. मी इथं गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये सोडून मी इथंच राहिलो. मी काही मंडळी सोडली नाही.
पण प्रभूने मला भरभरून दिलं, आणि कारण मी परमेश्वराला माझा मेंढपाळ केला, आणि म्हणून प्रभूने मला सर्वच चांगलं दिलेलं आहे. सुंदर मंडळी, सुंदर लोक, आणि आता चांगलं घर यावर्षी आम्हाला पुणे या ठिकाणी जेवणासाठी मिळालं. जेवणासाठी प्रभूने सहचारी सुद्धा शोधून दिली, त्याबद्दल प्रभूचे आभार मानतो. मला प्रभूने इतके वर्ष या ख्रिस्त संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी दिली, म्हणून मी प्रभूचे खूप उपकार मानतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू किती चांगला आहे याचा अनुभव मी घेतलेला आहे, आणि म्हणूनच मी शिक्क्याने निरोगी आहे. या कठीण काळामध्ये जेव्हा मन चर्च बंद होतं, कठीण वाटायचं, मी त्यांच्या सांगितलं त्याचप्रमाणे, कारण तेव्हापासून वचनापासून जरी आम्ही ऑनलाईन असायचो, परंतु त्यामुळे जी चर्चमध्ये येऊन भूक भागवली जाते आध्यात्मिक, ती ऑनलाईन काही बरोबर होत नाही. हा अनुभव माझा पण आहे, आणि आपला पण असेलच. परंतु जेव्हापासून चर्च सुरू झालं, आनंद वाटतो. आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. लवकरच जोराचं लग्न मेमध्ये होणार आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करा. जरी मी मधून निवृत्त झालो, तरी प्रभूने मला काही ना काही सेवा असेलच, त्यासाठी सुट्टी कमी राखावं म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा. त्या सेवेमध्ये प्रभूने मला सेवा दिलेलं आहे, त्या सेवेसाठी सुद्धा प्रार्थना करा. सर्व मंडळीचे आभार मानतो, माझ्या सर्वांचे आभार मानतो. प्रभूने माझ्यावर अनंत केलेल्या उपकाराबद्दल मी त्याची स्तुती करतो. परमेश्वर खरंच चांगला आहे, तो माझा मेंढपाळ आहे, आणि म्हणून मला काय ते करा. थँक्यू. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. होय, परमेश्वराने मला आता वर्षभर सांभाळलं, सुख्या निरोगी ठेवलं. माझ्या मुलाला, सुनेला, आणि माझ्या नातूला, मला सर्वांना या कोरोनाच्या महामारीपासून आणि सर्व गोष्टीपासून सुखी आणि निरोगी ठेवलं. आणि विशेष माझ्यासाठी यावर्षी, म्हणजे आता 2-3 महिन्यापूर्वी आम्ही इथे कंपाऊंडमध्ये घर बांधलं, आणि ते बांधण्यासाठी मला सहाय्य केलं प्रभूने. याबद्दल मी देवाचे खरोखर धन्यवाद देते. देवाला महान महिमा, गौरव, धन्यवाद मी देवाला देते, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, तो आम्हाला कधीच काही कमी पडू देत नाही. हा अनुभव जरी खूप खाचखळग्यातून किंवा खूप कठीण परिस्थितीतून आम्हाला सुद्धा जावं लागलं, तरीसुद्धा देवाने आम्हाला कधीच हार मानू दिली नाही, आणि त्याचबद्दल मी देवाला धन्यवाद देते आणि उपकार मानते. देवाला धन्यवाद देतो, आभार मानतो त्याचे. ही जी संधी त्यांनी मला दिली त्याबद्दल, आताच्या क्षणापर्यंत त्यांनी मला जिवंत ठेवलं, त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद करतो. जन्मापासून मला डायबिटीस असल्यामुळे मी आता ह्या करोना महामारीपासून वाचण्यासाठी परमेश्वराने माझ्या बाबतीमध्ये अशी योजना केली की 2018 साली, 2019 साली, 2020च्या स्टार्टिंगला माझ्या शरीरावर त्यांनी शैतानाने असे आघात केले की हा पूर्ण पाय फक्त इथं हाडं राहिले होते, एवढा सेलून टाकला, सेल्युलायटिसमुळे. इकडचा बोट कापला गेला माझा सेल्युलायटिसमुळे, डायबिटीसमुळे. आणि मी बी.डी. पाटीलच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो. पूर्ण कमीत कमी 1.5 वर्ष ॲडमिट होतो. तिथून येणं जाणं, आणि त्या जसं ते पूर्ण मांस काढून टाकल्यामुळे इतक्या यातना व्हायच्या, इतक्या म्हणजे पूर्ण की जळायल्यासारखी की मी आता संपून जाईल. पण परमेश्वरांनी मला मी खूप पापामध्ये होतो, त्याच्यामुळे परमेश्वराने ते माझे डोळे उघडण्यासाठी मला ती यातना सैतानाद्वारे ते सर्व काम परमेश्वराने केलं. आणि मुख्य म्हणजे की 2020 साली मला परमेश्वराने पूर्ण बरं केलं, आणि माझ्यामध्ये एवढ्या अँटीबॉडीज आणि एवढी रोगप्रतिकार शक्ती तयार केली की मी जन्मापासून मला डायबिटीस होता, तरीसुद्धा हे करोना व्हायरस परमेश्वर या जगावर आणणार आहे, त्याच्यासाठी मला त्यांनी रोगप्रतिकार शक्ती आणि अँटीबॉडीज तयार केली माझ्या शरीरामध्ये. आता मी माझ्या वडिलांनंतर दाताचा व्यवसाय मी करतो.
दाताचं माप घेणं, त्यांच्या तोंडामध्ये जाऊन त्याचं माप घेणं, ते बनवणं, परत त्यांच्या तोंडामध्ये फिट करणं. तर अशा मी आता ह्या कमीत कमी 5-6 महिन्यामध्ये माझ्या वडील गेल्यापासून मी टोटल कंटिन्यू 100% मी काम करत असल्यामुळे माझ्याजवळ करोनाचे पेशंट येऊन गेले तरीसुद्धा परमेश्वराने मला त्या करोनाचा बाधा मला होऊ दिली. कारण परमेश्वर ऑलरेडी माझ्यामध्ये हा जो आजारच आहे तो रोगप्रतिकार तुमच्यामध्ये आहे, रोगप्रतिकार शक्ती, तर तुम्ही त्याच्यापासून वाचू शकता. आणि मुख्य म्हणजे परमेश्वराची कृपा. परमेश्वराची कृपा नाही तर काहीच होऊ शकत नाही. त्यांनी मला ह्या क्षणापर्यंत जिवंत ठेवलं म्हणून त्याचे उपकार मानतो. आणि मुख्य म्हणजे आता दिवाळी गेली तरी दिवाळीला परमेश्वराने लॉकडाऊन उघडू नाही दिला, पण त्याचा वाढदिवस पाळायचा होता म्हणून परमेश्वराने लॉकडाऊन उघडला. जरी नियमामध्ये पण आपण पाळला क्रिसमस, आणि आता उद्या नवीन वर्ष पाळणार आहे. फक्त परमेश्वराची इच्छा आहे म्हणून या सर्व गोष्टी होत गेल्या. परमेश्वराचे आभार मानतो, त्याची स्तुती करतो. मला त्याने ज्या गोष्टी मी पापामध्ये होतो त्या पापातून मला मुक्त केलं. मी जन्माचाच पापी आहे आणि मरेपर्यंत पापी राहील, पण मी पाप करणार हे पूर्णपणे मी परमेश्वराच्या कृपेमुळे मी ह्या गोष्टी करतो. कारण आदमाच्या पापामुळे मनुष्य कधीच तो फ्री होऊ शकत, फक्त येशू ख्रिस्ताच्या त्या क्रूसावर जाण्यामुळे आपण त्या पापापासून मुक्त होऊ शकतो. परमेश्वराची स्तुती करतो आणि त्याच्या नावाला मान मिळणं आणि धन्यवाद देतो. त्यांचं वचन 19:20 प्रभू धन्यवादित असो तो प्रतिष्ठ आमचा भाव वाढतो. देव आमचे तारण आणि देव आम्हाला संकटातून मुक्त करणारा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वराची स्तुती महिमा करते की खरोखर हे 2020 परमेश्वराने आमच्या परिवाराबरोबर सोबत राहून हर एक गरज पुरवली, हर एक अडचणीतून हर एक समस्येतून काढला आणि ह्या करोनाच्या ह्या काळातून पण त्यांनी वाचवलं. विशेष म्हणजे आमच्या घरामध्ये सावित्री आणि पिंटू आणि विक्की यांची परिस्थिती कठीण होती आणि त्या दोघांनाही काढलं. आणि विक्की हा म्हणजे सिरियस होता आणि ICU असतानाही 2 वेळा त्याला करोना झाला, पण परमेश्वराने त्याला त्या करोनाच्या सर्व आजारापासून मुक्त केलं आणि त्याला परमेश्वराने नवीन जीवदान दिलं. म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की खरोखर परमेश्वर त्याच्या वचनाप्रमाणे रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि तो खरोखर परमेश्वराने विक्कीला पिंटूला मला सांगितले तिघांनाही परमेश्वराने ह्या करोना काळामध्ये सांभाळलं आणि आज त्यांना हा नवीन दिवस दाखवला. त्याबद्दल मी देवाचे आभार मानते आणि आमच्या फॅमिलीलाही सांभाळलं म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. इथे बोलण्याची संधी दिली म्हणून थँक्यू. मागील वर्षात होते तरी परमेश्वराने मला परिस्थितीला परमेश्वराच्या पुष्कळ लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली तर त्यांचे मी आभार मानले. देवाने मला आतापर्यंत जीवन दिले तेव्हा आणि माझ्यासाठी प्रार्थना करेन की तुमच्याजवळ विनंती करते. मी देवाचे आभार मानतो की मागील काही वर्षामध्ये माझ्या घरामध्ये संकट आले, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे आणि मी अतिशय निराश झालो होतो. आणि मग मला अतिशय दुःख होत होतं की आता घरामध्ये अशा प्रकारचे बरेच संकटाचा जो अनुभव आमच्या घराला आला, पण तरी परमेश्वराने आम्हाला सांभाळलं. तुम्ही सर्व लोकांनी आमच्यासाठी प्रार्थना केली, जरी आमच्या इच्छेप्रमाणे झालं नाही तरी परमेश्वराची इच्छा ही केल्याच असते. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि या 2021 सालामध्ये आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या आजारामध्ये अतिशय कठीण परिस्थिती झाली होती, तरी या महामारीपासून परमेश्वराने आमच्या घराचा सांभाळ केला.
आणि आमच्या घरामध्ये जे लहान नातू आम्हाला परमेश्वराने दिलं सुंदर, त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो. आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की 8 महिने शिक्षण बंद होतं. मला फार विचार यायचा की ही जी आता नवीन पिढी निर्माण झालेली आहे आणि आता हे शिक्षण बंद आहे, मग आता यांना परमेश्वराची ओळख किंवा चर्चमध्ये जाणे वेगळं आहे. सरांनी सांगितलं की म्हणजे ऑनलाईन किंवा चर्चमध्ये एकत्र येणे जरा वेगळी परिस्थिती असते, परंतु परमेश्वराने हे लॉकडाऊन उघडलं आणि आपण मी तर म्हणतो की आम्ही लोक अतिशय भाग्यवान आहोत की गरबी लोकांना ते मोठे मोठे सण होऊन गेले, त्याचा त्यांना असा उपभोग घेता नाही आला. परंतु आपल्या ख्रिस्ती लोकांना असं मोठ्या संख्येने बाहेर का होईना आनंदामध्ये हा नाताळाचा सण साजरा करायची परमेश्वराने संधी दिली, त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो. मागील वर्षामध्ये मला पुष्कळमध्ये डोक्याचा त्रास व्हायचा, अशक्तपणा यायचा, परंतु मी सर्वस्वी जो भार आहे तो परमेश्वरावर सोपल्यामुळे मी कुठल्या प्रकारचा औषध घेत नाही. परंतु परमेश्वर मी जरी हार्ट पेशंट आहे, परंतु परमेश्वराने आजपर्यंत मला सुखी आणि निरोगी असं ठेवलं. मी खूप धार्मिक आहे म्हणून आज तुमच्यासमोर उभा आहे असं नाही, परंतु ही परमेश्वराची केवळ कृपा आणि दया म्हणून आज या 1920 सालामध्ये आज मी परमेश्वरासमोर साक्ष द्यायला उभा आहे आणि तुमच्यासमोर माझ्या घरासाठी विशेष प्रार्थना करा, कारण आहे पुढच्या लग्नासंबंधीचा प्रश्न आहे आणि या गोष्टी मी परमेश्वरावर सोपलेल्या आहे आणि सर्वांनी आमच्या घरासाठी प्रार्थना करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि सर्व ख्रिस्ती बांधवांना येणाऱ्या नवीन वर्ष सुखाचं जावं अशी मी प्रार्थना करतो. भजन संहिता 146। यहाँ की स्तुति करो, हे मेरे मन यहोवा की स्तुति कर। मैं जीवन भर यहोवा की स्तुति करता रहूँगा, जब तक मैं बना रहूँगा तब तक मैं अपने परमेश्वर का भजन गाता रहूँगा। मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ। 2020 परमेश्वर ने हमारे जीवन में अनेक चमत्कार किए हैं और हमें संभाला। आने वाले संकट, आने वाले क्लेश, आने वाली मुसीबत, आने वाली बीमारी, हर इससे उसने हमें परमेश्वर ने इस साल संभाला। परमेश्वर का मैं धन्यवाद देती हूँ। हम घर में 2-3 जन डायबिटीज पेशेंट है, लेकिन मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ। इस कोविड में परमेश्वर ने हमें कभी दवा करने जाने का मौका नहीं दिया, न हमारी शुगर बढ़ाई, न हमारा बीपी बढ़ाया। परमेश्वर ने हमें सामान उसके लिए मैं परमेश्वर का बहुत धन्यवाद देती हूँ। और मैं चाहती हूँ कि 2021 की प्रभु हम सबको आशीर्वादित और आशीर्वादित जाए। परमेश्वर का मैं धन्यवाद देती हूँ। जे आपण बाहेर बसते आपल्याला हे संधी आहे, अजून 5-7 मिनिट आपण थांबणार आहोत. अमूल्य संधी आहे, तिचा फायदा घ्या. देवपाने मला 10th मध्ये चांगले मार्क्स देऊन पास केलं, बुद्धिशक्ती सावध दिली, म्हणून तुझे काय माहिती आहे. 1 मिनिट, अर्धा मिनिट जरी आपण बोलले तर फार मोठी गोष्ट आहे. परत एकदा शेवटली विनंती करतो, जर आपल्याला काय बोलायचं असेल 1 मिनिटासाठी तर आपण बोलू शकतात. पुढच्या वर्षीच एखाद्या संधी मिळेल माहिती नाही. पुष्कळ लोकांनी या संधीचा उपयोग घेतला, देव त्यांना नक्कीच आशीर्वाद देईल अशी माझी पूर्ण खात्री आणि विश्वास आहे. यावेळेस मी परमेश्वराचे उपकार मानते, कारण त्याने मला यावेळेस त्याची साक्ष देण्यासाठी एखादं
रोज संध्याकाळी वाचत असते आणि स्तोत्र एखादच नाही तर शास्त्रामध्ये पुष्कळसे सांगलेले माझ्या ते सर्व वाचत असते. आता स्तोत्र एखादं थोडक्यामध्ये मी वाचून दाखवते. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय दिलेला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ नको. तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर. माझ्याकडे आपला कान लाव व माझे तारण कर. मला नेहमी ध्याना मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा फलक हो. माझे संरक्षण करण्याचे तू ठरविले आहेस, कारण तू तर माझा गड व माझा दुर्ग आहे. हे माझे देवा, दुर्गणांच्या हातातून मला मुक्त कर. अन्यायी व निर्दयी यांच्या ताबूतून मला मुक्त कर. कारण हे प्रभू परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहे. माझ्या तरुणपणापासून माझे आशास्थान आहेच. माझ्या मुखात तुझे स्तोत्र सदा राहो. त्यातून दिवसभर गौरवपद शब्द निभव. उतारवया माझा त्याग करू नको. माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नको. परमेश्वराचे मी उपकार मानते, कारण परमेश्वर आतापर्यंत मला सांभाळलेले आहे. परमेश्वराने मागील वर्षामध्ये पण पुष्कळ असे संकट आणले. त्या संकटांमधून देखील देवाने मला वाचवलं आणि बरं केलं. परंतु त्यावरती देखील माझ्यावर पुष्कळ असे संकट आले. त्या संकटामधून देवाने मला पार पाडलं म्हणून देखील मी त्याचे आभार मानते. परमेश्वरा किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. कारण जेव्हा जेव्हा मी प्रार्थना करत होते तेव्हा त्या देवाने मला सांगितलं, तू घाबरू नको, कारण मी तुला कधी टाकणार नाही. त्या स्तोत्रामध्ये एकांताला स्तोत्रामध्ये होतीस. पूर्ण माझ्याबद्दल जसं देवाने मला दाखवून दिलं आणि देव माझ्या संगती आहे आता मला पूर्ण विश्वास आहे. म्हणून मी देवाचे मनापासून आभार मानते. देवापासून शक्ती घेते आणि देव मला चालवणार आहे एवढं बोलते आणि देवाच्या नावाला धन्यवाद देते. त्यांनी मला इतकं सुंदरसं घर दिलं म्हणून. मी आता या डिसेंबर महिन्यात 8 तारखेला लग्नाला गेली. कोरोना दिवाळीला माझं नाक फुटलं गेलं, फ्रॅक्चर झालं होतं. तर टाके लागले माझ्या नाकाला. एक्सरे केला तर नाक सांगितलं की हड्डी फुटली. 7 दिवसांनी वापस टाके काढायला बोलवलं होतं, ते वापस होते. तर डॉक्टरांनी मला गोळ्या औषध दिलं. तर मी देवबापाकडे एकदम प्रार्थना करायची होती की देवबापा, मी एवढा खर्च नाही करू शकत, माझा नवरा नाही करू शकत एवढा खर्च. 30-40 हजार रुपये खर्च लागला असता ऑपरेशनला. तर देवबापाचा इतका उपकार की 5 दिवस झाले मी हॉस्पिटलला गेली होती. डॉक्टरनी चेक केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशनची काहीच गरज नाही. तर मी देवबापाचं खरं मनापासून उपकार. थँक्यू. कोणी असेल अजून? चर्च सुटल्यावर सर्वांना चहा देखील आहे मंडळी करून. मी परमेश्वराचे उपकार मानते, त्याचे नावाला धन्यवाद देते की
की मला आरोग्य सेवेत 35 वर्षाची सेवा केली आणि मे महिन्यात मी रिटायर झाले. परंतु कोणताही मला संकट आलं नाही, कोणताही आजार आला नाही. तर परमेश्वराने मला सेवा पूर्णपणे सुखरूपणे करू दिली आणि गेल्या वर्षभर आमचा सगळ्यांचा सांभाळ केला. जरी मध्ये निराश झालो, परंतु परमेश्वर म्हणतो जो विश्वासाने मागतो त्याला उत्तर मिळेल. आणि खरंच आम्हाला परमेश्वराने उत्तर दिलं, त्याबद्दल त्याचा धन्यवाद. थँक्यू. सर्वांना मी देखील परमेश्वराच्या नावाने धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो. कारण की परमेश्वराने आतापर्यंत सुंदर आरोग्य त्यांनी मला दिलेलं आहे. आणि खरंच परमेश्वराने 2020मध्ये सुंदर आरोग्य तर दिलेलंच आहे. कारण की मला वाटत नाही की मी 2020मध्ये आजारी पडलो असं. कारण की परमेश्वराची कृपा, त्याची दया ही माझ्यावरती भरपूर आहे. विशेष करून प्रसंग काही विचार देखील आले ते मनामध्ये. जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा विचार केला, मी तर घरी एकटाच असतो आणि अनाथ आहे हे सर्वांना माहिती. परंतु परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की परमेश्वराने प्रत्येक गोष्टीत माझा सांभाळ केला. प्रश्न होता कामाचा आणि अन्न वस्त्र निवारा, प्रत्येक गोष्टीचा प्रश्न असतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टीत परमेश्वर माझा सहाय्य करता झाला. प्रश्न होता कामाचा, परमेश्वराने काम करण्यासाठी सहाय्य केलं. कामाची वृत्ती परमेश्वराने माझ्या मनामध्ये उत्पन्न केली. काम कसंही असो, परंतु परमेश्वराच्या नावाने धन्यवाद देतो की परमेश्वराने माझ्या लागणाऱ्या गरजा तो मला पुरवत आहे आणि तो पुरत देखील राहील हा माझा विश्वास आहे. कारण त्याची कृपा, त्याची दया ही माझ्यावर देखील आहे, आपल्यावरती आहे आणि त्याच्या कृपेने, त्याच्या दयेतच आपण आजपर्यंत जिवंत आहोत. कारण की मनुष्य स्वतःच्या इच्छेने एक पाऊल देखील टाकू शकत नाही. कारण की परमेश्वराची कृपा आपल्याला प्रत्येक गोष्टी सहाय्य करण्यासाठी तयार असते. प्रसंग जीवनामध्ये भरपूर आले, काही माझ्या चुका होत्या, काही संकट आले, परंतु परमेश्वराने कोणत्या प्रकारच्या व्यसनामध्ये किंवा कोणत्या प्रकारच्या चुकीमध्ये मला पडू दिलं नाही. कारण की परमेश्वराने त्याची कृपा माझ्यावरती विपुल अशी ठेवलेली होती आणि तो ठेवत आहे. म्हणून परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो. विशेष करून मी परमेश्वराचे आभार मानतो की सुंदर नेतृत्व परमेश्वराने बाळासाहेबांच्या रूपात माझ्यासमोर ठेवलं. कारण की त्यांच्यापासून देखील भरपूर मला प्रेरणा भेटलेली आहे. मी विचार केला होता की माझ्याकडून चूक झाली, आता मी प्रभूच्या मेजासमोर म्हणा किंवा लोकांसमोर म्हणा, मंडळीसमोर म्हणा, मी येऊन परमेश्वराची स्तुती करू शकतो किंवा नाही. परंतु परमेश्वराने सुंदर नेतृत्व बाळासाहेबांच्या रूपात दिलं आणि खरंच त्यांनी देखील मला सहाय्य केलं आणि पुढे येण्यासाठी त्यांनी देखील मला धैर्य दिलं. म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो, तिथे आभार मानतो. आणि विशेष करून परमेश्वराने पुढे देखील असं आरोग्य मला द्यावं आणि तुमची प्रार्थना, तुमचा आशीर्वाद, मंडळीची सहभागिता, मंडळीचा विश्वास हा माझ्या संगती आहे. कारण की परमेश्वराने एक सुंदर अशा मंडळी त्याने मला ठेवलेला आहे, हा मला गर्व देखील आहे. आणि परमेश्वराच्या नावाला देखील धन्यवाद देतो. शाळा मंडळीबद्दल, माझ्या जीवनाबद्दल, बाळासाहेबांबद्दल आणि संपूर्ण लोकांबद्दल जी विश्वासू अधिक चांगले लोक अशा ह्या मंडळीत प्रभू ठेवला, त्या मंडळीत प्रभूने मला ठेवलेला आहे. म्हणून प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. थँक्यू. मी देखील आभार मानतो. आता मीच बोलणं टाळतो कारण मीच बोलत राहतो. तर मी मंडळीसाठी आभार मानतो. जेव्हा माझी नियुक्ती इथे करण्याची वेळ आली मला तर शहादत कधीच नको होतं आणि शहादत कधीच येणार नाही असं मी नेहमी बोलत असत. आणि ते योनासारखं तोंडायचे चालेल पण शहादने चालणार असं सांगायचं मी. आणि इथेच मी लहानाचं म्हटलं झालो आणि पुष्कळ गोष्टी होत्या. ज्याही मंडळीत गेलो फार मोठे मोठे आव्हान माझ्यासमोर होते आणि या ठिकाणी तर खूप जास्त मोठे आव्हान होते आणि तरी यावं लागलं. कसं काय प्रभूची योजना होती आणि देवाचे आभार मानतो. चांगले पंच मला मिळाले, ते चांगलं नेतृत्व आहे. विशेष करून तरुण संघ कोणत्या मंडळीची जर आध्यात्मिक स्थिती जर पाहिजे असेल तर त्या मंडळीचं तरुण संघ पाहिजे. पुष्कळ वर्ष या मंडळीचा तरुण संघ बंद अवस्थेत होता आणि फार मोठं आव्हान होतं. चांगले तरुण मिळाले, निर्व्यसनी आणि प्रभूसाठी
काहीतरी करून जाण्याची इच्छा त्यांच्यात आहे. फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची गरज होती, त्यांच्या कला गुणांना वाव देण्याची गरज होती, त्यांना संधी देण्याची गरज होती. मी काय खूप काही केलं असं नाही, पण ज्याचे त्याचे टॅलेंट्स ओळखून त्याला ती जागा जर आपण दिली तर ते व्यक्ती काही करायला तयार होते. आणि आपण पाहतो असाल आम्ही दिवसभर इथे प्रॅक्टिसमध्ये राहतो. संतीवारच नाही पण इतर वेळेस देखील आठवड्यात 3-4 वेळेला हे करून, तर करोना काळात तर नाही तेव्हा पण करत होते, त्याच्या आधी पण 3-3, 4-4 दिवस प्रॅक्टिस केवळ रविवारसाठी, आराधनेत आपल्याला येण्यासाठी. इतकं डेडिकेशन या तरुणांचं. असं तास नवीन आधी किती नवीन गीतं ते जुने गायला काय प्रॅक्टिस करायची वेळ गरज लागत नाही, पण आव्हान असतं नवीन गीतं प्रॅक्टिस करून सादर करणं. आणि त्या सर्वात आज पण आम्ही दिवसभर इथे चर्चमध्ये आहोत. एवढं डेडिकेशन. जरी दुसऱ्या मंडळीत काही नसताना खूप काय सांगितलं जातं, पण आमच्या मंडळीत सर्व आहे भरपूरतेने, तर पुष्कळ आमच्या मंडळीचं नाव घेतलं जात नाही, हरकत नाही. देव बघतो आणि त्याचं प्रतिफळ देव देणार आहे. संडे स्कूलला मर्यादा आहे, तर संडे स्कूलचे लेकरं आमच्या पुढे, महिला संघ मागे नाही. कितीतरी उपक्रम मागे दिवसात सर्वात जास्त जर उपक्रम कुठे राबवले असतील तर मला वाटतं आपल्या मंडळीत वचनाच्या साठी भुकेले लोक आहेत, किंवा ज्या प्रार्थना आहे पुष्कळ लोक येतात. आज पण बघा किती लोकांनी साक्ष सांगायला पुढे आले. कारण वचन, जर मी असं वचन नसतं सांगितलं एखाद्या 1-2 आले असते, पण वचन कार्य करतं ते आपल्याला समजतं आणि त्याप्रमाणे आपण करतात. हे चांगलं लक्षण आहे मंडळीच्या वाढीचं आणि उन्नतीचं. जो पण मॅसेज मी या ठिकाणून बोललेला आहे त्याचा प्रतिसाद खूप चांगल्या रीतीने मला देखील ऐकायला मिळाला, ज्यामुळे मला उत्तेजन मिळालं अधिक चांगलं, अधिक परिश्रम, अधिक स्टडी करण्यासाठी. आणि त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. कारण ही मंडळी जसं मी म्हटलं स्वार्थ अलायन्स चर्च किंवा स्वीडिश अलायन्स चर्चची नाही, तर ही येशूची मंडळी. आणि ज्याच्या त्याच्या परीने ज्याही ठिकाणी आपल्याला ठेवलेलं आहे, मग आपण पदावर असाल किंवा नसाल, आपलं कामच आहे की मंडळीची कशी उन्नती होईल आणि मंडळीच्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या कशा मी दूर करण्याचा प्रयत्न करणं प्रत्येकाचा उद्देश आहे. आपली मातृमंडळी आहे आणि कितीतरी वर्ष जसं काय दुर्लक्षित होती पुष्कळ ठिकाणी, तर प्रभू त्या सर्व गोष्टी या दिवसामध्ये रिपेअर करण्याची वेळ आहे. 2020 साल जरी लॉकडाऊन होतं, 19 चांगलं गेलं, 21 आपल्यासाठी अधिक काय काय नवीन चेहरे जे वर्ष चर्चमध्ये नव्हते आपल्याला दिसतात. काही अजून युवकाने याच्यात पण या 21 वर्षात देवाने त्यांना धक्का मारूनच द्यावा आतमध्ये, अशी देखील आपण प्रार्थना कशाने तरी पद्धतीने मध्ये कारवात धक्का मारून द्यावा, यासाठी आपण त्याच्यासाठी परत प्रार्थना करा. म्हणून मी आभार मानतो मंडळीचं पालक म्हणून की चांगले लोक. आणि एक वेगळी भीती माझ्या मनात होती मंडळी संदर्भात बघितलं असल्यामुळे, प्रभूने सर्व गोष्टी नियंत्रणात घेतल्या आणि सगळ्या गोष्टी सर्वांच्या कल्याणासाठी आशीर्वादासाठी तो पार पडून घेत आहे. त्यासाठी देखील प्रभूचे खरोखर शाळा मंडळीसाठी आभार मानतो. परमेश्वराला धन्यवाद देते की परमेश्वराने हा समय माझ्या जीवनामध्ये दिला आणि मी माझ्या म्हणजे आपल्या चर्चमध्ये मी खूप कठीण होतं आम्हाला येणं, पण परमेश्वर मला घेऊन आला माझ्या परिवाराला, त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देते. आणि मला माझ्या जीवनातली एक मोठी साक्ष द्यायची आहे की मागील 3-4 महिन्या पहिले माझ्या या डाव्या हातामध्ये इथे मनगटावर एक गाठ झाली होती. त्याच्यामुळे मला खूप जास्त त्रास व्हायचा आणि मी काहीच काम नाही करू शकत होती. तर डॉक्टरकडे गेलं तर त्यांनी सांगितलं की ऑपरेशनशिवाय काहीच पर्याय नाही आहे. तर त्याच्यानंतर आम्ही खूप प्रार्थना करत होते आणि मी परमेश्वरासमोर एकच ठेवलं का परमेश्वरा मला फक्त इतका विश्वास आहे का आजपर्यंत तुम्ही मला सांभाळलं, कधी कोणत्या गोष्टीची कमी नाही होती. आणि मी जर मला थोडा बी कसला त्रास झाला तर मी प्रार्थना करते आणि तू मला ठीक करतो. आणि मला ही ऑपरेशनची गरज नाही, मला माहिती की तू मला ठीक करशील, कोणता डॉक्टर मला ठीक नाही करू शकत. आणि खरोखर ही गोष्ट आहे की आम्हाला 3-4 महिन्यामध्ये दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं की आम्ही डिसिजन घेतला आणि माझ्या संधी म्हणून का ऑपरेशन करू तुला
आपण आता इथे थांबणार आहोत. कोणाच्या साक्ष असेल तर आपण लिहून त्या टाका, तरी पण चालेल. सूचना आहे, उद्या नवीन वर्ष 2021, जसं आपण सांगता केली 20ची तशी 21चं स्वागत. नवीन निश्चय करूया. थोडीशी कमी येत आहे वेळेचं बंधन. आपण वेळेत या, ही चांगली सुरुवात करू शकता उद्या. आणि आमचे तरुण मंडळीचे 8 पावणे 8 काय तयारीसाठी तर 7 पासून आहेत. मला वाटतं आपण येतात तर थोडं अजून लवकर आले, लवकर आज झोपले तर लवकर उठू शकते. पण आज लवकर झोपले नाही, 12 वाजेची वाट पाहिली तर उद्या नक्कीच उठणार नाही. म्हणून लवकर झोपूया आणि लवकर यायचा प्रयत्न. नवीन वर्षाचं स्वागत नवीन निश्चयाने देवासोबत करार करूया की बस झालं आता, एवढं जे झालं ते आता उद्यापासून काहीतरी नवीन निश्चय करण्याची देखील वेळ असते. चांगला निश्चय करूया. लवकर येण्याचा अजून एक उद्देश असा आहे की देवाचा सन्मान तुम्ही करेलच माझ्या येण्याद्वारे. प्लस गीतामध्ये, आराधनेमध्ये, स्तुतीमध्ये जे मी नेहमी सांगतो, फार महत्त्वाचा भाग आपण मिस करू नका. ही फार मोठी गोष्ट आहे. देव आमच्याकडून अपेक्षितच करतो ते. आणि ते पर्यायाने आले तर आले, नाही आले तर नाही, नाही, कंपल्शन आहे. देव सांग तो तेच पाहत आहे. आणि म्हणून हे देखील निश्चय आपण हा निर्णय मी सुचवला आपल्याला, आपण तो घेऊ शकता उद्यापासून. त्याचप्रमाणे जसं आपण मागे ऐकलं की 11:30 वाजेपासून सर्वांना प्रतिभोजनाचं देखील आमंत्रण आहे. आपण सर्वांनी या. जे 50 पहिले येथील फॅमिलीद्वारे जे येतील आपण आधी घेण्याचा प्रयत्न करूया. हे सगळे निर्देश आपल्याला सूचना दिले त्याचं पालन करा. मंडळीला शिस्तीत आणणं फार महत्त्वाचं आहे. पुष्कळ गोष्टी आमच्याकडून बेशिस्तपणा होतात, तर आमचा देव शिस्तीचा आहे आणि त्याला शिस्तप्रिय आहे. म्हणून आपण देखील नवीन वर्षात नवीन निश्चय आपण घेणार आहोत. त्यानंतर उद्या उपवासाचं दान देखील आहे, ही पण एक संधी आपल्याला. त्यानंतर येत्या रविवारी म्हणजे 3 तारखेला वर्षाचा पहिला रविवार, तो पण चांगला दिवस आहे. आणि त्यावेळेस प्रभुभोजन विधी देखील होणार आहे. शिफ्टनुसार जसं आपण पहिले घेत होतो 2 भागामध्ये, परिसरानुसार, एरियानुसार आपले चर्च तेव्हा होणार आहे. आणि याची सर्वांनी नोंद घ्या. उद्या चर्च आल्यावर कॅलेंडर देखील आपल्या कुटुंबाप्रमाणे जसं नाव सामर्थ्याप्रमाणे आपल्याला कॅलेंडर मिळणार आहे. त्याची देखील आपण ह्यावेळेस आपण प्रार्थना करू, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून, आणि एकमेकांना भेटून आपण बाहेर चहा आपण घेणार आहोत सर्व. आणि मग आपण इथून आनंदाने आपण जाणार आहोत. प्रार्थना करू. स्वर्गीच्या देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. अनंत उपकार प्रभू तू आमच्यावर केले. आम्ही तर विसरून देखील जर इतके उपकार प्रभू आमच्यावर केले आहे. आम्हाला आठवावे लागतील की प्रभू, कारण ते आम्हाला फेडायचे आहे. आभार प्रदर्शन आम्ही करायचं, तो नवस फेडायचा आहे, यत्न करायचा आहे. ही अपेक्षा प्रभू तू ठेवतो आमच्याकडून. याची आठवण आज तू आम्हाला करून दिली म्हणून देखील तुझे आभार मानतो. आम्हाला वाटतं जगिक आनंद आहे, सर्व आहे, पण तू कधीही त्याचा क्लेशामध्ये रूपांतर होऊ शकतो. आणि म्हणून प्रभू ही सावधतेचा इशारा मग या तुकामध्ये दिलेला आहे प्रभू. तो आज आम्ही आठवावं. काही तास शिल्लक आहे वर्ष संपण्यासाठी. आमच्या सर्व प्रियांनी आज खूप लोकांनी साक्ष दिली. एखाद्या अजून काही देण्यात इच्छुक देखील आहेत, पण आमच्या वेळेअभावी आम्ही थांबत आहोत. ज्या सर्वांनी साक्ष दिली त्या सर्वांचं जीवन तू जाणतोस प्रभू, त्यांचं अंतःकरण जाणतोस. त्या सर्वांना आशीर्वाद दे. सर्वांना नवीन वर्षामध्ये प्रभू तू नवीन जीवन दे, नवीन ध्यास, नवीन निर्णय, नवीन संकल्प, करार, वाचा तुझ्या संधी बांधण्यास या वर्षात आम्हा सर्वांचं सहाय्य कर. जुनं जीवन सोडून नवीन जीवन प्रभू नवीन वर्षाप्रमाणे आम्ही धारण करावं. न जाणू या नवीन वर्षात आमच्यासमोर काय आम्हाला माहीत नाही, तर तू आमच्याबरोबर आहे म्हणून तुला आम्ही धन्यवाद सदैव द्यावे असं देखील होते. तुला धन्यवाद देतो. मोठ्या संख्येने प्रभू आज या रात्री तुझे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या जीवनासाठी, शहादा चर्चसाठी, मंडळीसाठी, प्रत्येक कुटुंबासाठी, जे या ठिकाणी आले त्यांच्यासाठी, जे येऊ शकले नाही त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो प्रभू. एखाद्या वेळेस सैतानाने त्यांची सर्वांची डोळे प्रभू बंद केलेले आहेत, ते उघडण्यास त्यांच्याविषयी प्रभू तू आशा अजून धरलेली आहे, त्यांनी विसरू नये.
दार बंद होण्याच्या आधी जेव्हा दारवाचं दार बंद झालं तेव्हा किती लोक ओरडले तरी उपयोग झाला नाही. आणि जेव्हा वर निघून गेला तेव्हा त्या मूर्ख कुमाराने किती ठोकलं तरी दार उघडलं नाही, गेलं नाही. ही जाणीव, ही आठवण, प्रभू जे लोक अजून तुझ्यापासून दूर आहे त्यांना देखील प्रभू तू होऊ दे, अशी देखील तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो, तुला विनंती करतो. तर मान, महिमा, गौरव, स्तुती, प्रशंसा प्रभू येशू तुला देतो. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण उपस्थाना म्हणणार आहोत. आशीर्वाद घेऊन आपण इथून जाणार आहोत. आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र नामे जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची जेवढी भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही विरोधात करीतो तसेच आमचे आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथे उपस्थित आम्हा सर्वांना एसीएन बरोबर देवाचं निवडलेले इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळापर्यंत असतो. आपल्या सर्वांना येणाऱ्या वर्षाच्या शुभेच्छा. देवा आपल्या सर्वांना आशीर्वाद देतो. Oh,